हरि जय जय राम कृष्ण हरि
क्या बात है।
गोविंद 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 मना लागले या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया पांडुरंगा अजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः गोविंद गोविंद मना लागले या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया विठला छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया प्रस्तुत प्राप्ती असणारी कीर्तनाची सेवा मातृपितृ स्मरणार्थ आदरणीय परमादरणीय निवृत्ती महाराज देशमुख कंसात इंदोरीकर या नावानं जगप्रसिद्ध झालेले मी महाराष्ट्र नाही म्हटलो देश नाही म्हटलो कारण मागच्या महिन्यात टीव्हीला मी पाहिलं ऍट दॅट टाइम हजेरी होती आपली घरी म्हणून सहज पाहायला मिळालं मला टीव्ही वाल्यांच्या संशोधनातनं निष्पन्न झालेलं निवृत्ती महाराज देशमुख वॉज द ग्रेट सेलिब्रिटी इन द वर्ल्ड विठाला बोलायचं झालं तर म्हणता येईल आज हे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन सर्व तेच करतात का नाही धन्य माता पिता म्हणून आजही आपल्याला या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन ते करत आहेत म्हणून दिस प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय इंडियन ग्रेट सेलिब्रिटी निवृत्ती महाराज देशमुख विठाला असतो आणि त्या निमित्तानं या भूमीला या मातीला महाराजांच्या मुळे अनेकविध अशा प्रकारचे सुप्रसिद्ध प्रसिद्ध कलाकार या ठिकाणी येऊन आपली सेवा रुजू करतात म्हणून तुम्हा लोकांचा एवढा फायदा आहे महाराजांच्या मुळे नाहीच बघायला मिळणार असले कलाकार इथं हजेरी लावायला येणार विठाला आज आग्रहाचं निमंत्रण देऊन महाराजांनी सहकार्यांनी सगळ्यांनी आणखी स्वामींनी हे कबूल केलं होतं यायचं आळंदीच्या भेटीमध्ये आदरणीय परमादरणीय आमचे दासोपंत स्वामी हे जगप्रसिद्ध मृदंग वादक आहे टाळी वाजवायला आणि महाराजांच्या प्रेमाखातर हजेरी महाराजांनी बोलावं त्यांनी नाही ऐकावं असं कधी होईल स्वामींनी हे आमच्यासारख्या कोणाला या ऑर्डर सोडावी त्यानं फॉलो न करावी असं कधी होत नाही जास्त बोलत नाही पण कमीत कमी बर का महाराज कमीत कमी सध्या महाराष्ट्रामध्ये 4000 मृदंग वादक स्वामींच्या हातनं तयार झालेले आहेत सध्या
32 वर्ष झाले मी कीर्तन करतोय त्याला, पण अजूनही लाज वाटते जेव्हा आमच्या सारख्याच्या कीर्तनाला स्वामी असतात वाजवायला. लाज वाटते. एवढ्या मोठ्या कलाकारासमोर कीर्तन करण्याची लायकी नाही आमची. मी सहज बोलून जातो, सरळ स्पष्ट अगदी मनातलं बोलून जातो. महाराजांची कृपा, देशमुख महाराजांची तुम्हाला असली माणसं, म्हणजे पानसरे गुरुजी, रोहिदास महाराज सगळ्यांना परिचय आहे. ते घराघरात गोड आवाजाची देणगी लाभलेला माणूस, जिथल्या तिथं आवाजाचा कसा वापर करावा, चांगली ज्ञाती व्यक्ती आहेत. आदरणीय पानसरे गुरुजी त्यांच्या बरोबर चाल म्हटलेले. आळंदी पंढरपूरच्या, आषाढीच्या आळंदीच्या पंढरपूरच्या आणि कार्तिकीच्या आळंदीच्या वारीमध्ये भरपूर गर्दी ज्यांच्या भजनाला जमते ती व्यक्ती म्हणजे आदरणीय ज्ञानेश्वरजी पानसरे. ते महाराजांच्याकडे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकी सर्व महाराज मंडळी तुमची, म्हणजे किरण महाराज, गोडसे महाराज, नितीन महाराज, संकेत महाराज आणि विशेष म्हणजे हरी महाराज, ही सगळी तुमचीच महाराज. आम्ही कशाला व्हायचं नाराज. प्रथम दिनाच्या कीर्तन सेवेकरता नामपर अभंगावर थोडस बोलणं व्हावं. अभंग दीपक महाराज हा, गणेश महाराज हा अभंग आहे धरणेकरी प्रकरणातला, पण महात्म्य सांगितलंय नामाचं. सांगितलेलं आहे. ऐका आता कीर्तन सुरू. मानवी जीवन जगत असताना एका गोष्टीचा साकल्यानं विचार व्हावा, तो असा: माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर काही जण जगतात राक्षसासारखे आणि मरतात कुत्र्यासारखे. माणूस म्हणून जन्माला आलाय, राक्षसासारखं जीवन जगतो, कुत्र्यासारखं रस्त्यावर मरतो. याच्यात जीवनाची इति कर्तव्यता नाही. इति कर्तव्यता जीवनाची कशात आहे? माणूस म्हणून जगून, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून जगून माणूस म्हणूनच मरण्यात सुद्धा इति कर्तव्यता नाही. माणूस म्हणून जन्माला आला, माणूस म्हणून जगला, माणूस म्हणूनच मेला, याच्यातही इति कर्तव्य नाही, इति कर्तव्यता नाही. सार कशात आहे? माणूस म्हणून जन्माला आला, माणसासारखा जगला, पण देव होऊन मेला. विठ्ठला अहम ब्रह्मास्मीचा बोध व्हावा, मग मरावं. देहोहमचा नाश करावा, देवोहमचा उदय होऊ द्यावा, मग मरायची परवानगी. आय एम द गॉड, तो देव मी आहे या भावनेवर आरूढ व्हावं आणि मग मरावं. तुकाराम महाराजांच्याकडे गेलेला धरणेकरी म्हणतो, महाराज मला याच जन्मात याच देहानं देव व्हायचंय, होता येईल का हो? प्रश्न मंजुषा कार्यक्रम आहे, नीट ऐका. तुकाराम महाराजांना तो ग्रहस्थ म्हणतो, महाराज मला याच जन्मात याच देहानं देव व्हायचंय, होता येईल का? क्वेश्चन मार्क. तुकाराम महाराज हसले आणि म्हटले, वेड्या, याच जन्मात याच देहानं देव व्हायचंय असं तू म्हणतो, होता येईल का? पण मी तुला उलट उत्तर देऊ का? तो म्हणला, उलट द्या नाही तर सुलट द्या, पण उत्तर द्या. महाराज म्हणले, घ्या उत्तर द्या, उत्तर घ्या. याच जन्मात याच देहानं देव व्हायचंय ना? अरे उलट बोलतो तुला. आणि काही ज्ञान
पोटे तू म्हणतो ना या जन्मात याच देहानं देव व्हायचं, उलट बोलतो तुला या जन्माशिवाय या देहाशिवाय ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान कुठल्याच योनीत कुठल्याच देहामध्ये जन्मामध्ये प्राप्त करून घेता येत नाही. याच जन्मात तुला देव बनता येईल. आणि पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणले जरा थांब बाबा, तू काय म्हणतो मला देव व्हायचंय, व्हायचंय ही भाषाच का वापरतो? देव व्हायचंय असं म्हणतो ना तेच मला खटकतंय. देव व्हायचं म्हणतो कशाला? तू अगोदरचाच देव आहेस. तो नीट सावरून बसला. मग महाराज मी देव आहे? महाराज म्हणजे हो तू देव आहे. पुरावा काय? तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. ज्ञानेश्वरी मधला पुरावा माऊली देतात. पैसा हृदयामध्ये मी रामू. हरिपाठामध्ये ये सर्वा घटी राम देहा देही ममे वंश जीव लोके जीव होत सनातना. मी वासुदेव तत्वता. देव आहेस, देव आहेस, व्हायचं कशाला म्हणतो? मग त्यानं तिसरा प्रश्न विचारला. महाराज मी म्हणत होतो याच जन्मात याच देहानं देव व्हायचं होता येईल का? तुम्ही म्हणता कुठल्याच जन्मात नाही, फक्त मानवी देहातच देव बनण्याची साधना करता येते. आणि पुन्हा जाऊन पुढे तुम्ही स्वल्प विरामानं बोलायला सुरुवात केली. महाराज तुम्ही काय म्हटलात? व्हायचंय कशाला म्हणतो? तू अगोदरचा देवाचा आहेस एवढे मला पुरावे दिले. गोष्ट ठीक आहे महाराज. मग तुमच्या एवढ्या पुराव्यानिशी जर तुम्ही मला सांगताय तू देव आहेस, तर माझा येरा गबळ्याचा वेड्याचा प्रश्न आहे महाराज. मी जर देव आहे तर मग प्रश्न असा गावंढळपणाचा विचारत आहे. मी जर देव आहे तर मग मला का नाही कळत मी देव आहे? विठ्ठला प्रश्न उत्तर जो नीट ऐकेल त्याला कीर्तन कळेल. मी देव आहे तुम्ही म्हणता, मग मला का नाही कळत मी देव आहे? तुकाराम महाराज हसून उत्तर देतात. बाबा त्याला काय झालं माहितीये का? ब्रह्म नावाचा शास्त्रानं एक दोष सांगितला. तो आडवा आला ज्याला मी देहच आहे असं वाटतं त्याला. देह हो हमच्याच भावनेनं जगतो, भ्रमात असतो. मी देह आहे आणि देह असल्यामुळे घोटाळा काय होतो? ठेविलेनी नावे ओ देत उठी. अशी ही गोठी खोटी. ठेविली ए तुकाराम रस्त्याच्या पलीकडे 2 एकरावर तुकाराम कांद्याला पाणी भरतो, तर इकडून म्हणलं ए तुकाराम लगेच खोरं टाकतो. म्हणतो ओ अरे तू तुकाराम आहेस का? देहाला नाव ठेवलेलं आहे ते तुकाराम, आतला आत्माराम. हे कळून घेण्यासाठी कीर्तनाला येण्याचं काम. बस आत्माराम तुझ्या देहाला नाव ठेवलं आई बापांनी. कोणी आद्य भीती आली असेल मार खायला. खरं सांगा रामायणात रामांचं नाव कोणी ठेवलं? कुलगुरु वशिष्ठ. कृष्ण परमात्म्याचं इतिहासच काढून उकरून बघा ना. ज्ञानवान माणसांच्या हातनं या मुलांची नावं ठेवली म्हणून ती ज्ञानानं श्रेष्ठ झाली आणि जगात वरिष्ठ झाली. हे आपल्याकडे उगाच जातेने यायचं मार खाऊन जायचं, घेणं देणं फुकटच मार खाऊन जाणं. पप्प्याच्या नावाने काय ते करतंय भर एवढून भर हातातच सापडणं कार्ट. ते का? कोणाच्याही हातानं नावं ठेवली. ज्ञानवानाच्या हातानं आणखी नाव ठेवण्याचा प्रघात असावा. ठेविले रे नावे उदे. तू देहालाच मी म्हणायला लागलास. नाही रे, देव मी आहे असं म्हटलं पाहिजे. देव आमचा नाश आणि देव आमचा उदय व्हायला पाहिजे. ब्रह्म नावाचा दोष काय करतो? असलेलं लपवतो, नसलेलं जागवतो. मेंढपाळ जंगलामध्ये मेंढ्या चारत होता. वाघाचं छोटस बचड त्याला सापडलं. त्यानं दयार्द्र अंतकरणानं भूतांची दया हे भांडवल संत असा विचाराचा होता. मेंढपाळ बाळूमामाचा भक्त. त्यानं ते वाघाचं छोटस बचड घरी आणलं. मेंढ्यांचं दूध पाजून पाजून त्याला वाढवलं. मेंढ्यांमध्ये ते चालायला फिरायला शिकलं. रोज जायचं जंगलात आणि मेंढ्यांबरोबर पुन्हा माघारी यायचं. मेंढ्यांचं दूध तो काढून आपलं त्याला पाजायचा. टोनगाची टोनगा झाला राव. 3 वर्षाचा वाघ झाला म्हणजे मोठा झाला ना आता. अंगापिंडानं पोसला तरी मेंढ्यात जायचं, मेंढ्यात माघारी यायचं. एक दिवस जंगलामध्ये मेंढ्यांच्या कळपामध्ये इकडं तिकडं फिरत असताना दुसऱ्या एका जंगली वाघानं त्याला पाहिला आणि तो वाघ विचार करायला लागला ना आपल्या पार्टीचं आणि त्यांच्यात कसं. बरं त्यांच्यात जाई नका पण त्यांचं सभासद गप कसं. वाघ आहे ना, मेंढ्यांनी उधळलं पाहिजे ना. त्या वाघाला काय कुतूहल जागृत झालं आणि त्यानं विचार नाही पुढचा मागचा केला. डरकाळी फोडली, झेप टाकली त्या कळपावर, नेमकी या वाघाच्या अंगावर टाकली. आता वाघाची डरकाळी आहे. डरकाळी ऐकल्याबरोबर सगळी मेंढरं उधळून गेली.
हे सापडलं तावडीत, तर मेंढ्यात राहिल्यामुळे हे बोंबलायचं वरडायचं बी तसंच. नक्या जशा वाघाच्या अंगात घुसल्या तसं लागला त्या वाघाला, जंगली वाघाला एवढा राग आला, पुढं उभं राहिला, नक्या बाहेर काढल्या, 2-3 थोबाडीत मारल्या. वाघ आहेस ना, वाघासारखा ओरड. नाही मी मेंढरू आहे. पुन्हा तडाखा द्यायचा. वाघ आहे म्हणलं, मी वाघ कसा? मग म्हणला तर तू खाली बसा. मग हा वाघ पुढं उभा राहिला, त्याच्या समोर बसवला त्याला. तुझी शेपटी बघ. त्यानं अशी बघितली. माझी कशी आहे? म्हणलं माझी सारखीच आहे ना तुझी माझी सारखी. पाय बघ, नख्या बघ, डोळे बघ, कान बघ, ओठ बघ, आपल्या त्या ओठावरच्या मिशा बघ, कलर बघ, पट्टे बघ, सगळं त्यानं दाखव. याला काय म्हणतात, करुणी सायास शिकली. हे सगळं त्याला दाखवल्यानंतर तो म्हणतो, वा तुमच्यात माझ्यात फरकच नाही. वाघ म्हणला, असं बोलून उपयोग नाही, डरकाळी फोड माझ्यासारखी, मग मला दे टाळी. आधी फोड डरकाळी. त्यानं तावा तासा उभा राहिला, पोझिशन त्याच्यासारखी घेतली आणि मोठ्यानं वाघासारखी डरकाळी मारली. ते म्हणला, आता आली तुला डरकाळी, दे टाळी, चल. आता पूर्ण मेंढऱ्यांबरोबर नाही करायची पळापळी. तू वाघ आहेस, वाघाचं जीवन जग. भ्रमाचा परिणाम म्हणून वाघ स्वतःला मेंढरू समजतो, जसा तसा माणूसही समजतो मी देह आहे, मी देव नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तू देव आहे, मी पुरावे देतो. तू म्हणतो मला का कळत नाही मी देव आहे, याचं कारण ब्रह्म नावाचा दोष. मग त्यानं हात जोडले. तुकाराम महाराजांना तो म्हणतो, महाराज माझ्या जीवनातला तो ब्रह्म नावाचा दोष जावा आणि स्वस्वरूपाचं ज्ञान व्हावं. पाहे पापंड कुमारा येता स्वस्वरूपाची या घरा. मी देव आहे, अहम ब्रह्मास्मीचा बोध व्हावा सर्वा गटीराम. म्हणताना माझ्या अनुभूतीला यावं, याकरता मी काय केलं पाहिजे? ब्रह्म वगैरे सगळं 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 रूट आउट झालं पाहिजे, समूळ नष्ट झालं पाहिजे माझ्या जीवनातनं. महाराज म्हणतात, ब्रह्म जर नष्ट व्हावा वाटत असेल तर तुला मी कष्ट करायला सांगतो. तो म्हणला, माझा भ्रम जावा हे मला वाटतंय स्पष्ट. तुम्ही सांगताय ना करावं लागेल कष्ट, माझी तयारी आहे. बोला स्पष्ट, माझी तयारी आहे. मग महाराजांनी सांगितलं, तुला सर्वांग सुंदर साधा सोपा एक मी देव आहे याची अनुभूती येण्याकरता मी एक साधना, तुला एक उपाय सांगून जातो. ती साधना तू तुझ्या जीवनात आचरण करशील तर मी देव आहे हे तुला कळेल. तो म्हणला, लगेच सांगा महाराज, लगेच सांगा. 9 वाजले. महाराज म्हणले, 9 वाजले ना, घे लगेच साधना सांगतो. पहिल्या चरणात गोविंद गोविंद
नामस्मरणाचा मनाला लागावा छंद, ही साधना सांगितली महाराजांनी. गोविंद नावाचा छंद तू तुझ्या मनाला लावून घे, मी देव आहे हे कळेल. अज्ञानाचं शेवाळ ज्ञानाच्या हातानं दूर केल्यानंतर स्वच्छ पाणी जसं निदर्शनास येतं तद्वत तुझं स्वस्वरूप तुला कळेल. मीच देव आहे तू म्हणायला लागशील. भ्रम दोष सगळे सगळे नेस्त नाबूत होतील. मी देव या अनुभूतीला तो पोचशील. मी वासुदेव तत्वता मुखानं म्हणशील. देहाला मी म्हणणारा तू, मी आत्माला मी देव आहे असं म्हणायला लागशील. पण केव्हा? गोविंद नामाची साधना, तो छंद मनाला लावून घेतल्यानंतर तो विचारणारा प्रश्न करणारा माणूस म्हणला सोपं आहे महाराज, मग गोविंद गोविंद म्हणायचं आणि मग मी देव आहे मला कळणार. महाराज म्हणले म्हणायचं म्हणजे कधी कधी होय. गीतेमध्ये शब्द काय आलाय? सततम कीर्तयंतो माम, असं म्हणलाय. कधी कधी कीर्तयंतो माम. दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे, सदा नाम घोष करू हरिकथा. सतत केल्या गेलेल्या क्रियेलाच छंद असं म्हणतात. ही छंदाची व्याख्या, साधी सोपी व्याख्या. सतत सतत तीच क्रिया प्रक्रिया करणं याला छंद असं म्हणतात. महाराज म्हणले छंद लावून घ्यायचा आहे मग मी गोविंद आहे हे कळणार आहे. अरे कष्ट केल्याशिवाय हे एवढं मोठं देवत्व कसं पदरात पडेल? कष्टाशिवायचं फळ गोड नसतं. हे आता तुमच्या महाराजासारखं सांगतो मी. कष्टाशिवाय मिळलेलं फळ गोड नसतं. एका जणाकडे गाय होती. गाय दुधाला भाव नाही, चारा मिळे ना. त्यानं असा विचार केला काहीतरी पण डोकं चालवलं पाहिजे. मग त्यानं काय केलं? जगाचा नकाशा समोर घेतला. आणि प्रत्येक देशाचा बारकाईनं अभ्यास केला. डीप मध्ये अनालिसिस केला, असं पृथक्करण केलं. या देशाचं वैशिष्ट्य काय, त्या देशाचं वैशिष्ट्य काय. त्या देशाचं वैशिष्ट्य चाळत असताना त्याला असं जाणवलं अमेरिका श्रीमंत लोकांचा देश, जपान चिवट बुद्धिवादी लोकांचा देश, प्रत्येक देशाचं असं. भारत खूप भ्रष्टाचारी नेत्यांचा देश, असं चाळत होतं. ते कळलं त्याला. एका देशाचा अभ्यास करा. त्याला एक देश असा सापडला, त्या देशाचं काय वैशिष्ट्य होतं? त्या देशामध्ये दूध हा पदार्थच नव्हता. दूध, मिल्क, नो मिल्क, दूध हा पदार्थच नव्हता. त्याने टाळी वाजवली, म्हणला जमलं. गाय आहे तिचं बी वासरू मेलंय, देते थोडं दूध, पण कसं तरी चाललंय आपल्याला. ज्या देशात दूधच नाही तिथं जाऊन दुधाचा धंदा करावा, आहे का नाही? पुण्याचा कांदा लासलगावला विकावा, तिथले जी बोंबन ह्याला काय मिळेल? बारदाना आणलं ठेवायचा. उलटा खेळ नको म्हण. ज्या देशात दूध नाही तिथं जाऊन दुधाचा धंदा करावा. अहो त्यानं 2 एकर रोड टच शेत होतं, तेच विकलं आणि विमानानं गाय घेऊन त्या देशात गेला. शेतकरी संघटनेच होत ते डोकेबार. गाय म्हणला करायचं काय शेताला? पिकलं तर त्याला भाव येणं, मातीत जाऊ शेती. त्यानं गाय घेतली, देश परदेशात गेला. त्या देशात जिथं दूध नाही तिथल्या लगेच राजाने वगैरे चौकशी केली. तो कोण? तो म्हणला आय एम इंडियन मॅन. आमच्या देशात का आला? म्हणला धंदा करायला. धंदा करायला? भांडवल गाठी तरीच विश्वास. तू भांडवल काय आणलंय? धंदा करायचं म्हणल्यावर भांडवल पाहिजे ना धंद्याला. याने विचार केला आता मला काय आणलंय? गाय निर्ती त्यानं. म्हणलं आता ह्या देशात दूधच नाही, त्याला मी नेली गाय. ह्यो म्हणतोय आणलंय काय? आता ह्याला जर मी म्हणलो गाय तर ह्यो म्हणाल गाय म्हणजे काय? आता गाय म्हणजे काय? करण्यातच पोर गुजडायचं, लंगर तुटायचा. त्याच्याऐवजी ह्या जातीला काय कळतंय? गाय दूधच नाही ना. गाय नाही, मेंढी नाही, शेळी नाही, भानगड म्हशी तर अजिबात तपासून. मग ह्यानं सांगितलं, म्हटलं मी फळ देणार झाड आणलेलं आहे. राजा म्हणला मूर्ख आहेस, फळ देणारी झाड माझ्या देशात नाही का? तुझ्या देशात ना आणायची काय गरज होती? म्हणला स्पेशलिटी आहे माझ्या झाडाची. राजा म्हणला कसली? एकाच झाडाला वेगवेगळ्या चवीची फळे येतात. राजा नीट बसला. झाड एकच? म्हणला एकच. फळाची चव? म्हणला डेली वेगवेगळी फळ. राजा म्हणला असं फळच मी पाहिलं नाही, झाडही पाहिलं नाही. म्हणला आलोय ना मी. तुला माझ्या देशात राहण्याची परवानगी देण्यात येत आहे. लगेच सिक्युरिटी वगैरे बोलवली, याची राणीची सोय करा. त्याने आपलं भाडं तरी खोली 2 घेतल्या
गाईला समोर गोठा वगैरे बनवून घेतला. अगर त्या देशात काय व्हायचं माहितीये का, गाईला तुम्ही म्हणचाल विमानाने नेली पण तिथं चाऱ्याचा काय प्रश्न, त्या देशात पाऊस पडत नव्हता काय, चारा येत नव्हता काय, लई कचून चारा पण खायलाच कुणी नाही ना. आणि त्या देशातली माणसं चारा खात नव्हती. त्याच्यामुळे गाईला झोपवायचे टमवायचे तासात सणा 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 गहू दवायचे. आणि ह्यानं काय करायचं मग, गहू शिजवून घाल, बाजरी शिजवून घाल, कचून गायला दूध निघायला लागलं. त्यानं काय केलं, 10-12 तिथं विकायला सुरुवात केली. लय हाणायची गलासाचे गलास माणसं काय म्हणायची, मोसंबी पेलो, नारंगी पेलो, त्यांच्या भाषेत चपटी हानी. पण हे पदार्थच कुठला. हा बरं का सांगतो, ऑल महाराष्ट्रात चपटी हा शब्द नव्हता पूर्वी, यांच्यापासून सुरू झालेला. चपटी शब्द निर्माण करणारे महाराज म्हणजे निवृत्ती महाराज. त्याला पेताड्यांची नावं वेगवेगळी होती. खरं सांगतो बरं का, कधी कधी ते युट्यूबला ऐकायला मिळतं ना, कधी कधी. आई शपथ खरं सांगतो, नारदाच्या गादीवर पेनाऱ्याला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोण बोलत असेल तर आपले महाराज. त्याच्यामुळे सुधारले की पेताडी जागेवर चॅलेंज देऊन बोलते बाबा. असं दुसऱ्या कोणाला जमल का बाबा, नाही बाबा. यांचं कीर्तन पेताडीने ऐकलं का दुसऱ्या दिवशी सोडता येते. त्याला जोडीदार जरी म्हणला ना चल ना प्यायला, ते म्हणतो जाऊ दे ना. जोडीदार म्हणतो प्यायला जायचंय, ते म्हणतो जाऊ दे ना. कीर्तन ऐकलं की गुणच येतो एखाद्या माणसं. झालं काय माहितीये का, त्यानं ध्यानात आलं, म्हणलं राजाला दिलं पाहिजे ना फळ. त्यानं काय केलं, 1 ग्लास दूध गरम केलं, चमचाभर साखर टाकली, चमचाभर साखर हलवली, गरम दुधाचा पेला राजाला नेऊन दिला. दुधाचा पेला राजाला नेऊन दिला. राजा पेला दुधाचा पेला राजा पेला. त्यानं असा विचार केला, म्हणलं लई पिलोय मी, काय मी पिलोय, कुठलाच ब्रँड नाही, राजा आहे ना मी, कुठलाच ब्रँड सोडला नाही, परदेशातनं मागू मागू पिलो म्हणला, पण ही वस्तू पहिल्यांदाच पिलो. त्या लगेच आपल्या ह्या गाईवाल्याला विचारलं, याला काय म्हणतात महाराज? तो म्हणला, महाराज मी आणलेल्या झाडाचं फळ. ते राजा लगेच प्रधानाला म्हणला, इकडं पण याला 200 सोन्याच्या मोहरा दे. याला धडकीच भरली, म्हणला पेढ्यान पेढ्या दुधाचा धंदा केला तरी 200 सोन्याच्या मोहरा नाही मिळणार. एका ग्लासाला टाना उड्याच मारत गेला 200 मोहरा घेऊन. 5-6 दिवस जाऊन दिलं, दूध काढलं, तापावलं, त्यात लिंबू पिळलं, केलं त्याचं दही. वाटीत वाटीवरच दही, चमचा घातला, साखर टाकल्यासारखी केली, ती वाटी नेऊन दिली 7-8 दिवसानं. वाकडं करीन पण खाल्ली त्या राजानं वाटी, ती दह्याची बी हल्ली. म्हणला, हे कोणत्या झाडाचं फळ? म्हणला लगेच 300 सोन्याच्या मोहरा. कोणाचं त्यानं काय सांगू तुम्हाला, वाटीभर दह्यात बादलीभर पाणी ओतलं राहून आपली तापाची फळकवणी केली, तांब्यावर नेऊन दिला, तो बी गाठा गाठा प्याला, खुशच झाला. आणि 400 सोन्याच्या मोहरा दिले याला. मोजून ठेवायचं हे, मोजून मोहरा. म्हणला चांदीच आहे आपण. हा आता लोणी बी दिलं, तूप बी दिलं, झालं 2-3 महिन्यात पैसा ते इतके सोन्याच्या मोहरा साठले. म्हणलं आता 2 एकर विकलंय ना, 8 एकर घेऊ शकतो ह्याच्यावर आपण रोड टच. जे 2 एकूण आलोय 8 एकर घेऊ इतका पैसा झाला. गाठोडं चांगलं बांधलं, राजाकडे गेला. महाराज माझा धंदा या तुमच्या देशामध्ये तुमच्या परवानगीनं, तुमच्या कृपेनं, कृपाछत्राखाली भरपूर झाला. आता मी माझ्या मायदेशी जावं म्हणतो. राजा म्हणला, तुला परवानगी नाही. तो म्हणला, महाराज असं नका करू, माझ्या घरी बायका करू, पैसे पडतील. नाही नाही नाही, आणि जायचंच असेल तर वेगवेगळ्या चवीचं फळ देणारं झाड तुला नेता येणार नाही. तो म्हणलं, मग झाडाचं काय करणार? झाडाची किंमत बोल. ते म्हणलं, महाराज झाड जरी इथं ठेवलं तरी वेगवेगळी फळं ते देत, पण त्याला कष्ट करावं लागतं, कष्टाविना ते फळ देत नाही. ते म्हणलं, कोणाला बोलतो तू? कोणाला बोलतो? राजा आहे राजा. अरे लाखो कामगार माझ्या हाताखाली काम करतात, कितीही कामगार कामाला ठेवेन, कष्ट करीन, किंमत बोल. ते म्हणलं, मग लई दिलंय तुम्ही आतापर्यंत, राहू दे तुम्हाला. हे जाहीरदार झाला का?
किंमत बोल. मी म्हणलं मग दादागिरी काय करता राव, द्यायचं ते द्या, द्यायचं तेवढं द्या. बोल 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 किंमत बोल. म्हणला मग त्या 2000 सोन्याच्या मोहरा. लगेच मोजून 2001 सोन्याच्या मोहरा दिल्या. विमानानं तिकीट काढून दिलं, भारतात जायचं. सिक्युरिटीच पाठवली विमानतळापर्यंत. याला जाऊ दे देशात. झाड ठेवलं बांधून. गेलं गावाला. गावाला गेल्यावर सगळ्या गावाचा कालवा. बाबूराव कुठे गेले, बाबूराव कुठे गेले, बाबूराव कुठे गेले होते. आणि बाबूराव म्हणायचा आय एम कमिंग फ्रॉम फॉरेन. मी परदेशातून आत्ता चालू. कशा करता गेला होता? गाय कुठे नेली? गाय कुठे? गाय घेऊन गेलो होतो. गाय कशी नेली? विमानाने नेली. विमानाने गाय नेली. 2 एकर त्यासाठी ऐकलं ना म्हणलं मी. आता किती एकर घेऊ शकतो? कुणाचं ऐकायचं आहे का? लोक म्हणलं एवढंच ऐकलं तर कसं झालं? एवढा संध्याकाळी देवळाच्या वट्यावर जमा सगळ्यांना सांगतो. आणि मग सगळी माणसं जमलं, अख्खं गाव गोळा झालं. बाबूराव सुधारला कसा? कारण जातानाच काय तेव्हा घेऊन गेला नवी कोरी. गावाला जाताना लोक म्हणले एवढं फडतूस होतं, सुधारलं कसं? मग बसली देवळाच्या कडेनं सगळी. याला हे वट्यावर बसला महाराज असल्यासारखा. सगळी बसली खाली आणि म्हणला ऐका, माझ्या श्रीमंतीचं गमत तुम्हाला सांगतो. समोर गावकरी सगळे बसले. त्याच्यात एक म्हातारा बी होतं, त्याला नाना म्हणायचे. नाना बेटा बेटा नाना. ते म्हणलं ऐका, ऐ नाना, नाना अरे दुधाचा धंदा करून तुम्हाला जमाना झाला, पण तुम्हाला जमना. नाना सांग मला नाना, 1 ग्लास दुधाला पैसे किती मिळाव? आता नाना जमाना झालेला दुधाचा धंदा करून त्यानं बोट मधले येत केलं, लिटरला इतकं, अर्ध्याला इतकं, पावशेरला किती, ग्लासात तर पावशेरच बसणार दूध. मग त्याने विचार केला. नाना म्हणला या का ग्लास दुधाला 10 रुपये मिळणार. तसं रागावलं. ए नाना अरे तू येडा कशा ना नाना, एका ग्लास दुधाला पावशेरला 10 नाही 200 सोन्याच्या मोहरा मिळाल्या एका ग्लास दुधाला. नानानं म्हणला हा, आणि तोंडात बोट नाही. नानानं हातच कोंबला. शेजाऱ्यानं ओढून काढला नानाचा हात. पाणी बिनी तोंडा मारून नाना तो देवर आणला. मग येणं सांगायचं सुरुवात की अर्धा ह्याची वाटी कितीला जावं, सगळं रेट सांगत गेला. गावकरी म्हणायचे धंदा करावा तर हे जेवणी करावं, ह्याला डोकं आहे, आपण बिन डोकं आहे. उगाच डेअरीला किटले वाजवीत जायचो आणि पगारनं पाणी न उगाच आपण आपली कायम हे दुधावारी तानातानी. चला दुसरा दिवस पुन्हा मीटिंग. पुन्हा एकदा रिपीट ह्याची कॅसेट झाली. इकडं जो राजा होता ना, राजाला 3 दिवसानंतर फळ खाण्याचं ध्यान झालं. राजाने 2 शिपायांना बोलवून घेतलं. इकडे या, त्या भारतीय नागरिकांनं दिलेलं झाड कुठं आहे? म्हणजे हाय तिकडं बांधले. जा त्या झाडाचं फळ घेऊन या, मला खाण्याची इच्छा झालेली आहे. राजा बोले. शिपाई गेले, झाडाला येडे घातले, फळच नाही. झाडाला नाही फळ, झाडाला माघारी फळ. आले राजाकडे. महाराज झाडाला फळ नाही. राजा म्हणला जवळ या. सणासण वाजवल्या राजाने कानाखाली त्यांच्या. नाल्याकानं झाडाला फळ नाही. फळ ते झाड निर्फळ नाही, दररोज फळ देतं, वेगवेगळ्या चवीची देतं. हेच त्या झाडाचं वैशिष्ट्य आहे. नालायकांनो 2-3 दिवस फळ न तोडल्यामुळं खाली पडलं असे. राजा बोली. शिपाई गेली, शेण घेऊन आले, राजाला दिले, त्यानं खाल्ली. शेण खाल्ल्यावर राजा उठला, चापकानाची फोडायला सुरुवात केली. असलं फळ असतं का? त्यानं दिलं तेव्हा मला आनंद वाटायचा, हर्षोल्लसित होऊन मी ते फळ खायचो. असलं घाणेरडं पट्टी म्हणून तुम्हीच बोलला खाली पडला असेल. खाली पडलेला अन्न तुम्ही आम्हाला का मारता? राजा म्हणला थांबा, मारणार तुम्हाला. ते दोघातलं मार खाता खाता एक जरा डोकेबाज होतं, बहुतेक सुगावचं असेल. त्यानं मार खाता खाता म्हणला महाराज वाईट लागलं, बहुतेक शिळ झालं असेल. बरोबर बोलला. हसूड फेकला आणि सांगितलं तुमची दोघांची ड्युटी, डे नाईट ड्युटी तिथं करा, पण ताजं फळ घेऊन या. मार खाल्लेली दोघं गेली, त्या गाईच्या कडनं उभं राहिलेली, यांची करून उभं राहिली.